नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत मिलमधील लिफ्ट अपघातात महिलेचा मृत्यू, मालक व ऑपरेटरवर गुन्हा दाखल. इचलकरंजी येथील एका टेक्सटाईल मिलमध्ये निष्काळजीपणामुळे घडलेल्या भीषण अपघातात कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मिल मालक आणि लिफ्ट ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल श्रीकृष्ण चाबुकसार वय वर्ष 36 राहणार गौरीशंकर नगर तारदाळ यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीतून नमूद केल्याप्रमाणे 19 मार्च रोजी सकाळी 9:30च्या सुमारास शहापूर येथील गौरीशंकर नगर मधील लोटस पार्क परिसरातील कृष्णा टेक्सटाईल मिलमध्ये ही घटना घडली. मृत पूजा राहुल चाबुकसार वय वर्ष 25 या मिलमध्ये झाडलोट काम करत होत्या. काम करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची संरक्षण साधने उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. तसेच मिलमध्ये बेकायदेशीररित्या बसवण्यात आलेल्या लिफ्टचे संचालन करताना लिफ्ट ऑपरेटरने खाली कोणती व्यक्ती आहे का याची खात्री न करता निष्काळजीपणे लिफ्ट सुरू केले. अचानक लिफ्ट खाली आल्याने झाडलोट करत असलेल्या पूजा यांच्या अंगावर लिफ्ट कोसळली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मिल मालक कृष्णा विजयकुमार व्यास राहणार इचलकरंजी आणि लिफ्ट ऑपरेटर चंद्रकांत ज्ञानदेव शेलार राहणार इचलकरंजी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक MD कुटे करत आहेत. या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐनीवर आला असून अशा निष्काळजीपणे कारभारावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.